मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण तुम्ही जर बेस्ट बसने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पूर्ण बघा। प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियन आक्रमक झाली आहे। आजपासून बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिलाय। युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांच्या नेतृत्वात ऑपेरा हाऊस या ठिकाणावरून हे आंदोलन होणार आहे। 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बेस्टच्या सेवेवर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे आज मुंबईतील प्रवाशांचे हाल होऊ शकतात। जो वेटलिस्टचा कर्मचारी आहे, कॉन्ट्रॅक्टचा कर्मचारी आहे, त्याला कायद्याने समान कामाला समान दाम दिलं पाहिजे। तसंच इलेक्ट्रिक सप्लाय डिपार्टमेंटचाही कर्मचाऱ्यांचा कॅज्युअल कर्मचारी जे परमनंट झाले त्यांच्या पुन्हा वेतन निश्चितीचा प्रश्न आहे। 18 तारखेला सकाळी 11:30 वाजता बेमुदत उपोषण सुरू करणार आहे आणि हा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषणाचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। तर या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण पाहूयात। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पगार मिळावा अशी त्यांची पहिली मागणी आहे। बीएमसीच्या बजेटमध्ये बेस्टसाठी तातडीने पुरेशी आर्थिक तरतूद करण्याची त्यांची दुसरी मागणी। वेटलिस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही समान मोबदला देण्याची त्यांची तिसरी मागणी। तर निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी, पेन्शन, इतर थकबाकी मंजूर करावी अशी या बेस्ट कर्मचाऱ्यांची चौथी मागणी आहे। बेस्टची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी बीएमसीने भरीव मदत द्यावी अशी त्यांची 5वी प्रमुख मागणी आहे।